नमस्कार मंडळी, तर चालले मी आता घरी. खूपच कंटाळा आला. म्हणलं भूक पण लागली, 1 वाजलाय. म्हणलं जावा घरी, जेवण पण करावा. थोडं कलिंगडचं काम राहिलं होतं, आजूबाजूनं बेड ओढायचे राहिले होते, म्हणून खोरं घेतलं आणि खोऱ्यानं पूर्ण बेड ओढले. ते कलिंगडचा प्लॉट आहे आपला 2 एकरचा, साईडला 2 एकरचा प्लॉट आहे. आणि हे आहे का, हे वांग्याचा एकरभरचा प्लॉट आहे. आणि वांग्याला फवारणी पण केली आणि आता खूप छान वांगे पण दिसायले तर, आणि कलर पण खूप छान आला वांग्याला. आता मी चालले म्हणजे इथे जवळ मी डबा आणलेला आहे, तर जेवण करावं म्हणलं. आता खूप उन्हाचं तापमान पण वाढले आणि काय करायचं माहिती आहे का, संध्याकाळी 4 वाजता वांगे पण तोडायचे. तर म्हणलं थोडा आराम करावा. इथे पाणी ठेवलेलं आहे, पाणी पण पेवा म्हणलं. हे इथे किती मोठं वांगर, किती मोठं वांगर रात्री विसरून राहिलं. म्हणजे खूप लवकरच अंधार पडला होता. इथे खूप मोठं वांगर राहिलं, मला आता दिसलं होतं. हे विसरलेत वांगे. हे म्हणजे काय होते, बायका काय करतात, गडबडीमध्ये तोडतात वांगे. तर बघा, याला मार्केटला घेत पण नाही. ते किती मोठं वांग विसरून राहिलेत. काटे पण खूप असते ते वांग्याला. हे पूर्ण झाड विसरलं. हे किती मोठाले वांगे, एक झाड पूर्ण विसरलं. एक आणि हे 1 2 आणि अजून एक, हे 3 वांगे विसरून राहिलेत. हे आणि हे तर किडकच आहे, पूर्ण किडक आहे. 3 राहिले तर 3 वांगे विसरून राहिलेत, खूप मोठमोठाले. आणि हे काय होते माहिती आहे का, मोठाले होते तर याला मार्केटला म्हणजे आपल्याला पैसे पण भरपूर येत नाही. इथे पण राहिले हे, म्हणजे काय होते संध्याकाळी गडबडीमध्ये तोडण्यामुळे हे ते पण एक वांग विसरून राहिले. हे आणि आज मार्केट पण छान आलं आहे. 400 रुपये, म्हणजे 1 कॅरेट 400 रुपयाला गेलं. आणि मला तहान पण लागली, तर पाणी ठेवलं मी वांगीच्या झाडाखाली. तर म्हणलं पाणी प्यावा. कलिंगडच्या प्लॉट पूर्ण आजूबाजूनं म्हणजे जे म्हणजे ट्रॅक्टरनं सरी पाडली होती का, त्या पूर्ण ओढायचं राहिलं होतं. मी पूर्णपणे ओढले ते. आता म्हणलं जावा घरी आता, म्हणजे जेवण ते करावा, पुन्हा नंतर कामं चालू करावा थोडं ऊन उतरल्यावर. आज वांगे पण तोडायचे नाही, कारण की पूर्ण वांगे सकाळीच तोडले. तर आज मार्केट जास्त आलं म्हणून पूर्ण वांगे तोडले. तर सकाळी 4 कॅरेट तोडले आणि काल 4 वाजता 7 कॅरेट तोडले. 1 कॅरेट गेलं 400 रुपयाला, म्हणजे मार्केट पण आपल्याला छान आले. इथे पाणी मी ठेवलेलं आहे कुठेतरी. खूप तहान लागली मला, पाणी प्यावा म्हणलं. हे खूप गरम पाणी झालं असं. हे इथं मी तांब्या भरून ठेवला होता पाण्याचा, म्हणजे झाडाखाली. हे थंड राहण्यामुळे पाणी ठेवलं होतं इथं. पण पाणी पण थंड आहे. खूप तहान लागली होती मला. म्हणलं हे आपलं जे कलिंगडचं थोडं काम राहिलं होतं का, ते पूर्णपणे व्यवस्थित केलं मी. आता जाते म्हणलं तिकडे जेवण करते जाऊन. हा आपला वांग्याचा एकरभरचा प्लॉट आहे. हे आभाळाच्या वातावरणामुळे छोटछोटाले वांगे काय होले तर जळून चाललेत. हे छोटछोटाला वांग जळून चालले आणि हे काहीच आपल्या उपयोगी पण येत नाही. अजून खूप मोठाले पण आहेत, खूप जाग्यावर मोठाले आहेत. तर मी जाते अजून परत एकदा. थोडं तिकडं काम राहिलेलं आहे. हे किती छोटछोटाले वांगे लावले, तर खूपच छान दिसायले तर वांगे. आणि वांग्याचा प्लॉट इतका सुंदर हिरवागार वाटायला ना, खूपच छान वाटायला. आता म्हणलं थोडंसं पाणी प्यावा आणि जावा म्हणलं घरी. किती एकरभरचा प्लॉट आहे आपला वांग्याचा. किती छान दिसायला, खूपच छान दिसायला. मी पाणी पिते आणि जाते घरी. आता खूप तहान पण लागली मला. पाणी पिते ना एकदा, खूप तहान लागली.